बेमान नेता कोण असेल तर त्याचं नाव शरद पवार. त्याच्याबद्दल कोणीच काही बोलत नाही. कौतुक आहे म्हणजे शकुनी मामा फेले. शरद पवारांच्या मुकाबल्यात शकुनी मामा फेले. जाऊ द्या, लोकांना कळत नाही पण काय भोगायले. जिवंत आहेत ना, काय हाल दिसतं ना तुम्हाला पाहता ना. याच हातावर करायचं बाबाने, याच हातावर फेडायचं. कळवंडी लावलाय आणि 50 वर्ष लावले त्याकडून कोणालाच कळू दिलं नाही. शकुनी मामाचं बिचाराचं नाव कोरलं गेलं. शकुनी मामा वाईट आहे हे त्याला लेबल लागलं. पण आजच्या या कलियुगातल्या शकुनी मामाला अजून ते लेबल लागलं नाही. त्यांना ती पदवी डिग्री मिळाली नाही. ते काम आपल्याला करायचं सगळं. मराठा आरक्षण का गेलं तर मराठा आरक्षण मिळालं ते आपल्या सरकारनं दिलं. 288 आमदारांनी दिलं. ते मिळालं, त्याची अंमलबजावणी सुरू झाली. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. शिक्षणामध्ये मुलांना मुलींना मार्ग पडायला सुरुवात झाली किंवा त्यांना ते रिझल्ट मिळायला सुरुवात झाली. हायकोर्टात आरक्षण टिकलं, सुप्रीम कोर्टात स्टे मिळाला नाही आणि काँग्रेसच्या बरबटलेल्या राष्ट्रवादीच्या उद्धव ठाकरेच्या पांढऱ्या पायाच्या सरकारनं तुम्ही बेमान लोकांनी आरक्षण घातलं. विधानसभेत नागपूरच्या अधिवेशनात, मुंबईच्या अधिवेशनात आणि हे मराठा समाजात जाऊन तुम्हाला बोलावलं नाही. आपण बोलत नाही, हेच आपलं दुर्दैव. काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे यांचं खोटं बोल पण भेटून बोल. त्यांनी ते खापर आपल्या नावानं फोडलं, भाजपच्या नावानं फोडलं, देवेंद्र फडणवीसांच्या नावानं फोडलं. सुप्रीम कोर्टात ज्यावेळेला आरक्षणाची केस होती तिथं त्यांनी वकील दिला कपिल सिब्बल. अतिरेक्यांच्या जमानी घेणारे कपिल सिब्बल, राम मंदिराला विरोध करणारे कपिल सिब्बल, काँग्रेसचा नेता आहे आणि सुप्रीम कोर्टाचा वकील. त्यांनी आरक्षण घालवलं. ते वकील कोणी दिलं? उद्धव ठाकरेची त्याची काय ओळख होती का? शरद पवारांनी वकील दिलं. मनुष्य काँग्रेसचा नेता आहे, खासदार आमदार राहिलेले त्याच्यामुळे आरक्षण केलं. हे 2 वकील नसते, हायकोर्टाचे मराठा वकील होते, ते जर बसते त्याला एका कडीला बसवलं, तुम्ही काही बोलायचं नाही आणि तिथंच आरक्षण केलं. ओबीसीचा एखादा मुलगा माणूस सरपंच होत होता, जिल्हा परिषद सदस्य होत होता, पंचायत समिती सदस्य होत होता, सभापती होत होता, नगराध्यक्ष होत होता, महापौर होत होता, जिल्हा परिषद अध्यक्ष होत होता. ओबीसीला संधी मिळत होती. सुप्रीम कोर्टात हे बी आरक्षण उद्धव ठाकरेमुळेच गेलं, शरद पवारमुळेच गेलं. दोन्ही समाज त्यांच्याबद्दल बोलत नाही, त्यांच्या सरकारबद्दल. आणि तुम्ही आम्ही बोलत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.